निघाले
ती जागे गुरुदेव शरणागती देव जय देव सद्गुरुनाथा दयाळा हे गुरुनाथा दयाळा विश्वोद्धारासाठी जगउद्धारासाठी कडे सेवकांनी देवोने अवतार त्रैलोक्य राणा येथे नेते शब्द नये अनुमाना सुरवर मुनितन योगी समाधी न ध्याना जय देव जय जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती मोवाळीता हरणी भवचिंता जय देव जय समायाभ्यंतरे तोले प्रदत्त अभाग्याचे कैसे कळलही मात पराही परतले तिचे कैसा हेत जन्म मरणाचा पुरलाले अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणी भवचिंता जय देव जय देव दत्ता येऊन या उभा टाकला सद्भावे साठांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणी भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले जाण आन परे मन झाले उन्मान मी गौपनाचे झाले बळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणी भवचिंता जय देव जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकल जीवाधार साक्ष प्रदीपा जय देव जय देव आनंदाचे हरे प्रेमाच्या रुद्रे मिटे प्रयास उदयालुले दाती भक्त आनंद गरगले आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचते जय देव जय जय रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवाधारे साक्षी प्रदीपा जय देव सर्वा घटी आनंद सर्वाचे सार चैतन्य रचला संसार विहान निराकार जय देव जय जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवाधारे साक्षी प्रदीपा जय देव जय कल्पित ब्रह्मा मायेचे सकळ मिटे हा प्रपंच जैसे आभाळ जगळ संसार क्रांती वेळ आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय ध्यान रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवाधारे साक्षी प्रदीपा जय देव श्री गुरुदेव सद्गुरु महाराज आत्री माता की जय आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय बोलो समता की जय दत्तात्रेय महाराज की दत्तात्रेय महाराज की दत्तात्रेय महाराज की निवोचा सुमुक्त ते करी आनंदा ते स्वर्ग पाहते विनोदा ऐसा जरी गुणदात जाता भक्त नामांकित आदेश मला चालत राहिले भक्तातळी एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतिते कृपा निधी आनंद दिसे स्फटी बरीसा रूप दिसे सुपिता जडाधारी भस्मा किरीट व्याघ्र जम प्रद्या कासे पितांबर देखा ए उले गोरगेश्वरी जळे भस्म लागले कपडे अश्विन त्यावळे अभयंकर ते तसे मनात पुढे निघाली माझे चरित्र प्रक्षात ते देखे तैसे ते कुणी आयोग शिता करिता झाला दंडवत कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ताला गुण येणे झाले खोटून तुमचे नाव न कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सीत म्हणे आपण योगी हिंडून तीर्थभूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नरसिंह सरके विख्यात त्याचे स्नान गाणगापूर अमराजा संगम भीमा तरी त्रिमूर्तीचा अवतारी नरसिंह सरस्वती कीर्ती विद्रक्याते सांगत असे सिद्ध येते ओंश ओंश करीती भक्ती कष्ट आम्हा केली पाय तू तारक अम्मासी म्हणून माते भेटलासी संहार करून संशयाचे निरोपावे स्वामी या सिद्ध म्हणे त्यावेळी एके शिष्या स्तोम मोळी गुरु कृपा सुख
सूक्ष्मस्थळी भक्तवत्सल परियसा गुरुकृपा होय तैसा दैने दिसकायचे तास समस्त देवदासी वश कळिकासी चिंकेनारा त्रिमूर्ती श्री गुरु म्हणून नाज निर्धारो देऊ शकेल अखिलोर एक भाव बजावे एखाद्या समय श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपल्या भक्त जनासी ऐसे ऐकुनी नाम करे लागे सिद्धेच्या चरणी विनवत असे कर जोडून भक्त भावे करुनिया स्वामी ऐसे निरूपिता संदेह होते माझे चित्ते गुरुची जेवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्हा निरोधते विष्णू भद्रगरी कोपत्यावे राखे शके गुरु निशित गुरु कोपिल्या न राखे कोणी हा बोला से कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह पेढी गामनाचा जेने मन दड होय सिद्ध मने शिशासित वापुसले अमासे वेद वाक्य साक्षीशी सांगेन एक एकचित वेदचारी उत्पन्न झालं ब्रह्म्याचे मुखे करून त्याचे 5वा पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांतर ब्रह्मवाक्याचे ख्यात पुराण ब्रह्मवरत पठ्याचा त्रिगुण नारायण विष्णू ते व्यास झाला द्वारा अंतिम प्रकाश केला हे चित्ती ब्रह्मवाक्य विस्तार समस्त ऋषीजना त्याची कथा विस्तारानं सांगेन ऐका एकचित चतुर्मुख ब्रह्मासी कलोगे पुसे हर्षे गुरुमय विस्तारासे ब्रह्मवेद निरूपला ब्रह्ममय दकुलासी सांगे केवी कारणासे अध्यात्म विस्तारासे निरूपापे सामिया एक शिष्या एक चित्ता जदी प्रळलो झालं आता आधी मूर्ती निश्चित होता वडपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयनला बुद्धी संभवे चेतना अनेक सृष्टी रचवया जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतना कमळ उपजी नामी बनना त्रैलोक्याच्या रचना करा तया कमळा महादोन उदय झाला ब्रह्म्यापण चारी दिशा पाहून चतुर्मुक्त झाला देखा मने ब्रह्मा ते वेळी समस्तावनी आपण बळी मजवून आणि कस्तुरी कवन नाही म्हणत असे हसून या नारायण बोले गाड शब्द वचून आपण असे महाविष्णू भजन म्हणे त्यावेळा नमस्कारी ब्रह्मा वर्षी स्तुती केले ब्रह्माशी अनेक काळ प्रवेशा संतोषणी नारायण दिपला ठिकाण षष्टी रचिका म्हणून आज्ञाने ती बळा ब्रह्मा विष्णूशी नेने षष्टीचा देखील नाही कैसे केली रुचवणच नाही ऐकुनी ब्रह्माच्या निवचन निरुपमत्याशी महाविष्णू वेद अस्मिते म्हणून देता झाला तेथे षष्टी रचवया विचारा असे वेदांत शास्त्र तेनी चंबरीचं रचना स्थिरे प्रकाशास करण्याचे आनंदी व्यस्त जाणं असणे सृष्टीचे लक्षण अनादि वेद अस्तीचा न असे सृष्टीचे लक्षण निश्चय असे गुण सृष्टी रचावे दयामनी या वेदामध्ये सृष्टीची रचिका ब्रह्म या ऋषी म्हणून सांगे ऋषिकेश ब्रह्माची सृष्टीचे सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर संगमे सोने आणि लावले जान तुम्ही जो बजावले पद केंद्र द्वापरी व बजाविंग कलियुग एक एकादे गरुड मग भूमी प्रवत करे बोलून या करते युगा सृष्टी परमयसी तुम्हा जाऊन भूमीचे प्रकाश करी आपला ते एक कोणी ब्रह्माचे वचन भक्ती आणि संतोषला सांगेन त्याचे लक्षण एकेका श्रुते चित्ते असं त्याने किती वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साधले येथे आभरण त्यावेळी वृक्षमाळा करकं कले येणे रूपे युग विकृत ब्रह्मयाचे असे विविध माते तुम्ही निरूपित केली जाऊ भूमीवर मनुष्य लोक असले अपवादक माते नसता हे कोणी परिवर्तावे एकोणीस सत्तेचे वजन रूपत ब्रह्मन आपण तुवा वर्तावे सत्व गुण कचित काय परी वर्तता येणे परी केव्हा एका झाली अगदी असत्याधिका भोगावली तेतायुगात विविकात रूप ब्रह्म परियता तेतायुगाचे लक्षणे कशाच्या सांगेल असे त्याचे स्थूलकना हाती असे सामग्री तेतायुगाचे कारण आहे जगती सगळं रडे वाकुले जावी वाकडे तोडमुखे शिवी वाकुडे तोडमुखे शिवी ब्रह्माकडे उभा राही काय रूप म्हणवली ते कोणी त्याचे लक्षण ब्रह्माचे अतिगण प्रसिद्धी अतिविनोदन लिंग जीवांकार धरली कलियुगाचे मने ब्रह्मयाचे जिथे समज लोकांची लिंग जीवा रक्षणारासी हरी असे आपणा ते कोणीतरी चवचन रूपते ब्राह्मण आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाचे सांगे तुझ उपदेशी तुझ्या आयुष्य देणारासी स्वल्प असे ऐकशत पूर्वी वयामध्ये का आयुष्य बहु मनुष्य लोका तपानुष्ठाने एका कधी आणि कधी दिवसपरी मग वय ते असे कधी आयुष्याचे कधी ते आपण कष्ट शिक्षिते बहु दिवसापर्यंत आता याचे नवे जण स्वल्प आयुष्य पण कथित पनुष्य चक्रपाती परमार्थ जे जण असे ब्रह्मज्ञानी पुणे कथे जाणून त्याचे तुवा स्वा घेऊन वर्तत असे म्हणजे ब्रह्मा एकोणी ब्रह्माची वचन करी असे ना म्हणून स्वामी त्याचे मन त्याचे माझे वैरी असते काळात्माचे ऐसे गुन्हे छेदन करती दमावासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजले बुद्धी पापा विषयी कलेचे वचन ऐकून ब्रह्मा असे अति घन सांगती विसरण उपाय कलेचे राहतावया
काळ्या वेग असते दोन्ही तुझं साय होऊनी येत असे निर्गुणी त्याची दाविते तुझं मार्ग निर्माते जे जाणं त्याची वेळी तुझे जाणं म्हणून उतरी विष्णू जाणं तुझे इष्ट परी असे याची करणे पाप पुण्याची निरूप असे परी असे जयाचे ते पुनराची त्याची सिव किती तुझं या कलियुगाप्रती जन्म होते येणे परी जय साथी तुझी क्रूरे त्याची ईश्वर एक होती एकूण ब्रह्मणाची वचन कलिके करते प्रश्न कैसे साधी विचारते कर फुलं असे निरूपाय ब्रह्म म्हणे ते विडे कचित एक कली चांगली एका छुते सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी दर्या दरम्यान कर शुद्ध बुद्धी वर्तता जाणं दोष लागते कधी जाणं लोभ वर्जित मेधांची माता पिता सेवकाचे अथवा सेवी ब्रह्मणाचे गायत्री के प्रदेनुची वजन नाराचे दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवाचे जे सेवित वित तुळसीची आज्ञा माझी आहे ते त्यांची बाजू नको गुरु सेवकाचे निहर पुराण श्रवण करणार सर्वसाधारण धर्म पर त्याची तू मागू नको कलिविनवी ब्रह्मयाची गुरु शब्द आहे कैसे कवन गुरु स्वर कैसी विसरावी मदप्रती एकूण कलेचे वचन ब्रह्म सांगत ते आपण योकार म्हणजे सिद्ध जाण रे पापाचे दाहक उकार विषयी अव्यक्त ब्रह्मावित्र गुरु निश्चित त्रिगुणात्मा श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलेची गुरु पिता निर्माता गुरु शंकर निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु सुरक्षित पर्यंता गुरु कोपले एकादशी ईश्वर नाराके पर्यंत ईश्वर कोपले तरी त्याचे श्री गुरुदेव परम तत्व तत्समध्ये गुरु पूयाश्रय येत म्हणजे खाते शिष्य होता पर्यंता होता शिष्य गुरु परायण गेला शास्त्र पुराण झाला असे व्यक्ती या गुरु सेवा करता वेद धर्म एके देवी समज शिष्य बोलावणे घोषणे संतोष एका सुटी समजन बोलावणे शिष्याचे मुलीवर पडले या संदर्भात माझे घरी माझे वाक्य पाहिजे शिष्यामध्ये वर्ष ज्याच्या स्वामी आपले चालिकार बरोबर आमचे तो कारक एक ऋषीचे वचन सर्वजनाने द्रोमणी वे सदैव प्रकारे बोलावणे सांगत ते पर्यंता एका अवशेषाने आमच्या गुरुवाचित असे एक जन्माताने सहस्त्र केली होती महापातकी आमच्या अनुष्ठान बोलते गेले प्रश्न काही असे शेषा आता भोंगुल्या वाचून या न सुटे जाणार तर सामर्थ्य जरी उपेक्षा करता तरी पापमोक्षाची आड रविधर याची काही निष्ठा करता या पाप करू राहते न भोगीत आपले देही आपले पापा निष्ठित नाही ही निश्चित करून पायी भोगया मी पर्यंता या पापाचे निष्कर्तेशी जावे आम्ही वारांना शिशी जाईल पाप शरीरतेचे प्रख्यात असे यातील शास्त्रीय काही आपणाचे नवे वारा नशी पुरासी पाप भोगीन स्वदेयाची माते तुम्ही सांभाळावे या समाज शिष्याचा करुणा असे सामर्थ्य हे कारण तत्व म्हणून खुशी शिष्याची या शिक्षामध्ये एक नावाचा संदीप का बोलीच सात्विक दया गुरुपती देखा दीपक म्हणे श्री गुरुसी बाप करते देह नाशी न करावा संग्रह दुःखाशी शिबिर करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे देहाची दृढ देहाचा मनुष्याची शांतर करावे पापाची अथवा वाढे विषापरी अथवा तिथं पाहिजे तर आपले देह भोगित करणे पापावर न होते तुम्ही न होता निवृत्ती मुक्ती नावे आपणाचे दीपक म्हणे गुरुची सांगी आपणाची सेवा करू शक्तीशी करता अनुमान सांगीचे एकूण दीपकाचे वचन आपण कृष्ण अंग पांगळ पर्यंता संवत्सरांग विषय माथे सगळ्या बहुत जरी असेल दृढ होत लहरीचा अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुचे कृष्ण होईल आपणाची अंत होणे 20 वर्षी पाप निष्कृत करेन तुमच्या पापाची निष्कृती मी करेन स्वामी निर्भय प्रोलित म्हणून चरणी लागला एकूण शिष्याची वचन संतुष्टा वेदना म्हणून आपण सांगत असे विस्तारण लक्ष त्या पापाचे आपले पाप आपणाचे ग्रहण होय पुत्र शिष्याची प्रभोगिता स्वदेय आची नवचे पाप पर्यंत करणे आपण त्यांना भोगून आपले पाप दुखा आम्हाची सांभाळतो दीपक 21 वर्षापर्यंत जे पडते रोगे देकार पती पाळना रासी कष्ट अधिकार वाजवून संदीप तुझं कष्ट अधिक राहणाऱ्या कारणे आपल्या देही भोगित पाप निश्चिती तुम्ही प्रतिपाचे पाय काशी पुढे निघून या ते आकाश पिशवीराला पापे व्यवहार होईल आपण शाश्वत पद पावेल तुझं करिता सुचतमा दीपक म्हणे श्री गुरुचे आवश्यक घेऊन पुरी काशी सेवा करी 21 वर्षे सेवेची म्हणे पापी गुरुनाथ माते अंगाने देवपाला तुझा विष्णू तुला क्षणा तुझा नाही पाप जेथे असे होत नेले वत्सर सहित वसत शुभाशुभ नेली चिक पापपती जाणावे समस्त लोकांनी वेगळा कुठला सोळा नागानंदी का वेदा धर्मे तुझे कशाचे ऐसे गुरुचे गुणदोष म्हणजे ना आणि तो शिष्य सेवा करे एक मानाचं त्याची ईश्वर म्हणून याचे जसे मागे आणण्यात आलोती ते तो परिपूर्ण देसाई शिष्याची गुरु सांगले पर्यंती गुरु जाणले म्हणे ईश्वराची घडीवर आपणाची नये गुरुचे वासी देवी घेऊन निसलाय कमी होमिलेची गेला गेला मठापाशी भले सकते वाणी सांगितलं विष्णुपुढे श्री विष्णू म्हणे शंकराचा कैसा नृत्याचा शिष्य होते त्याचा सेवा सांगावे मदत प्रकाश होई तागी विष्णूची आचार्य निपुणे दीपक म्हणजे वाक्याची गुरु भक्ती करते अभिनव गोदा वासी वेद धर्म म्हणे जेते तापसी त्याची सेवा करण्याची प्रतिभा वरदेव म्हणून आपण गेलो होतो त्या
जपाची जाणं गुरुचा निर्भर नगेवर जाते आपण सोडण्यास नवे मनवर द्यावे सगळा करायचा वैसी वर्ण येतो तो दीपका तन मन मनसे समर्पणे सेवा करते संतोषी गुरुचा गुरुचे मनोनी श्री निश्चय केला मानसी